नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकीने आता ऐश्वर्याला चांगला धडा शिकवून घरातून तिची हक्कलपट्टी केलेली असते. पण तरीसुद्धा इथे ऐश्वर्या इतका अपमान होऊनसुद्धा शांत बसत नाही. तिने आता जानकीला चॅलेंज दिलेलं असतं की तुझ्या आईच्या खुनाचा आरोप तुझ्यावरती आहे ना, तेव्हा तू लवकरच जन्मठेपेसाठी जाशील. तुझ्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली तुला सगळ्यात मोठी शिक्षा होईल आणि त्यासाठी मी सगळ्यात जास्त लक्ष देणार आहे. आता कोर्टामध्ये बघ तुझी कशी वाट लावते, असं इथे ऐश्वर्या म्हणालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेशला म्हणते की ऐश्वर्याला आपण घरातून बाहेर काढले, पण ती स्वस्थ बसणार नाही. ती काही ना काहीतरी आपल्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि तो त्रास द्यायला इथे ऐश्वर्याने प्रेक्षकांनो सुरुवात केलेली असते. आणि म्हणूनच इथे येणाऱ्या भागामध्ये आता दुसऱ्याच दिवशी कोर्टामध्ये जानकीची केसबाबत हेअरिंग असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या जानकीवरती खोटे नाटे नको ते आरोप करत असते. पण इथे आता जानकीने गनिमी कावा करत ऐश्वर्याला तिच्या चक्रव्यूहमध्ये अडकवलेलं असतं. जानकीने गनिमी कावा करत ऐश्वर्याच्या तोंडून तिच्या गुन्ह्याची कबुली आता खूपच हुशारीने मिळवलेली असते आणि इथे ऐश्वर्यालाच तिच्या या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, मास्कमॅन आणि इथे ऐश्वर्याबद्दलचं सत्य आता कावेरीने जानकीला सांगितलेलं असतं. त्या दोघांचं बोलणं ऐकून इथे कावेरीने जानकीला सावध केलेलं असतं. त्यामुळे इथे आता कावेरीची सुद्धा जानकीला खूपच मोठी मदत ही झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकीने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर सुमित्रा, नानासाहेब सगळेजण जानकीची माफी मागतात आणि तिने जे काही केलेलं असतं ऐश्वर्याला एक्सपोज करण्यासाठी, त्यासाठी सगळेजण जानकीचं कौतुक करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो की अजून एक गोष्ट बाकी आहे. जेव्हा सारंग म्हणतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, आपण ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलं, सौमित्र म्हणतो नाही, जोपर्यंत जानकी वहिनीची आई सापडत नाही तोपर्यंत आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असं आपण म्हणू शकत नाही. तेव्हा सारंग म्हणतो, अरे पण दादा, मगाशी वहिनीच म्हणाली ना की तिची आई जिवंत नाही आहे म्हणून ऐश्वर्याने त्यांना मारलं ना. तेव्हा सौमित्र म्हणतो नाही, तर इथे ऐश्वर्याने जानकी वहिनीच्या आईला मारलेलं असेल, पण तरीसुद्धा सत्य मग तिला पण माहिती नाही आहे. कारण का, जेव्हा त्या घरामध्ये आम्ही जानकी वहिनीच्या आईला शोधायला गेलो होतो, तिथे गेल्यानंतर आम्हाला जानकी वहिनीचं स्केच सापडलं. मग आता जानकी वहिनीचं स्केच तिथे का बरं सापडेल? एकतर ते लता काकूने काढलं असेल किंवा कुणाला तरी काढायला सांगितलं असेल जानकी वहिनीच्या आठवणीमध्ये, आणि ते स्केच आता 2 दिवसांपूर्वीच तिथे आम्हाला सापडलं होतं. याचा अर्थ काय होतो? तर जानकी वहिनीची आई ही जिवंत आहे, त्या मेलेल्या नाही आहेत हे सिद्ध होतं. आत्ताच आपल्याला हार मानून जमणार नाही आहे. जानकी वहिनी, आपण प्रयत्न करायचे, तुझी आई नक्की आपल्याला सापडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीच्या जीवात आता जीव आलेला असतो. तेव्हा इथे जानकी ऋषिकेश आपल्या रूममध्ये असताना इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, त्या ऐश्वर्यामुळे आपण दोघेजण नवरा बायको असतानासुद्धा आपल्याला एकमेकांपासून वेगळं राहावं लागत होतं, फक्त आणि फक्त त्या ऐश्वर्यामुळे. तेव्हा इथे ऋषिकेश आता जानकीला मिठी मारतो, तिला प्रेमाने आपल्या जवळ घेतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, जर इथे आपण हा प्लॅन सक्सेसफुल केला नसता आणि त्या ऐश्वर्याने असंच माझ्या आईला वेठीस धरून तुमच्याशी जर लग्न केलं असतं, तर काय माहिती माझं काय झालं असतं. मला तर जीव देण्यापलीकडे काही पर्यायच उरला नसता. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं, आपण दोघेजण एकत्र राहण्यासाठीच बनले आहोत. त्या ऐश्वर्यासारखे 56 जरी आले ना, तरी आपल्याला दोघांना एकमेकांपासून वेगळे करू शकणार नाही. तुला माहिती आहे ना, ती ऐश्वर्या काही चीज आहे, ती आपल्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करेल, कधीही शक्य होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती ऐश्वर्या गेली आपल्या आयुष्यातून, आता सगळं काही फक्त चांगलंच होणार. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो, ऐश्वर्या आहे ती ऐश्वर्या, जाताना कशा पद्धतीने चवताळून गेले बघितलंत ना तुम्ही. हार तिला सहन होत नाही, तिला नेहमी जिंकायची सवय झाली ना, मग कुठल्याही पद्धतीने का होईना पण तिला जिंकायची सवय झाली.
हार तिला अजिबात सहन होत नाही आणि म्हणूनच तिच्या अंगाची एवढी आग झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश, ते ऐश्वर्या ज्या पद्धतीने चवताळले ना, ती काही गप्प बसणार नाही आहे. तुम्ही बघा, तिला जरी आपण घरातून बाहेर काढलं असलं ना, तरीसुद्धा ती घराच्या बाहेर राहून आपल्याला त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आपल्या कुटुंबाला त्रास देण्याचा ती नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अगं तिने आपल्या घरामध्ये राहून आपल्याला काही कमी त्रास दिला का? आपण सगळं काही सहन करून आपण प्रत्येक संकटाला सामोरं गेलो ना जानकी, आताही आपण तसेच प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आता तिच्या घरी आलेली असते. तिची आई दरवाजा उघडते आणि म्हणते, काय गं ऐश्वर्या, काय झालं? इथे काय करतेस तू? तू तर ऋषिकेश बरोबर लग्न करत होतीस ना? काय झालं? नाही झालं वाटतं लग्न. अगं ऐश्वर्या, तुला किती वेळा सांगितलं, जानकी आणि ऋषिकेशला एकमेकांपासून वेगळं करणं इतकं सोपं नाही आहे गं. ऋषिकेश बरोबर लग्न करण्यापेक्षा दुसरं कुणाबरोबर लग्न केलं असतंस तर काय झालं असतं? पण नाही, तुला त्या जानकीला त्रासच द्यायचा आहे ना. तिला त्रास देता देता स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला गेलीस, पण त्या जानकीचं काही वाकडं करू शकली नाही आहेस तू, कळतंय ना तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, गप्प बसा, तोंड बंद कर तुझं. या ऐश्वर्याला हारायची सवय नाही आहे. जे मी आता नाही केलं आहे ना, ते मी लवकरच करून दाखवेन, कळलं का तुला? तेव्हा कावेरी म्हणते, बास झालं आता. ही मनामध्ये जी काही बदल्याची आग आहे ना, ती शांत कर. याने कुणाचंही भलं झालेलं नाही आतापर्यंत, तुझंसुद्धा भलं होणार नाही. हे बघ, तुझ्या वडिलांनी जे केलं ते तुला करायची गरज नाही आहे. अगं आता तरी सुधार. आता जरी डोकं तुझं ठिकाणावरती येऊ दे आणि त्या रणदिवेंचा नाद सोड आता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, ऐश्वर्या, अगं ऐकशील ना माझं? ऐश्वर्या म्हणते, हे ऐश्वर्या कुणाचंही ऐकत नाही, तुझं तर अजिबात नाही, कळलं ना? त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. आता कशा पद्धतीने त्यांना समोरासमोर पलटवार करते ना, ते बघच तू. जानकी, तू मला धक्के मारून घरातून बाहेर काढलेस ना, त्याच घरातून नाही ना तुझी कायमची रवानगी जेलमध्ये केली, तर बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या तयार होते आणि ती त्या मास्कमॅनला फोन करते आणि म्हणत असते की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, जरा भेटाल का मला? ऐश्वर्या आता आपल्या पहिल्या रूपात आलेली असते. छान मॉडर्न तयार होऊन त्या मास्कमॅनला भेटायला जाते. तेव्हा मास्कमॅन म्हणत असतो, काय ऐश्वर्या, त्या ऋषिकेशबरोबर लग्न करून प्रॉपर्टीचे पेपर देणार होतीस ना मला? काय झालं मग? झालं का लग्न की त्या जानकीने मोडलं? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हे बघा, आता माझे दिवस खरंच खूप वाईट आहेत. त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून मला फसवलं म्हणून, नाहीतर या ऐश्वर्याला फसवणं इतकं सोपं नाही आहे. पण त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मला खूप मोठा धोका दिलेला आहे. मला एक्सपोज करण्यासाठी त्या सारंगच्या मरणाचं सुद्धा नाटक केलं त्या लोकांनी. तेव्हा प्रेक्षकांना ऐश्वर्या म्हणत असते, हे बघा, तुम्हाला त्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना, तुम्हाला त्या जानकीकडून बदला घ्यायचा आहे, मलासुद्धा त्या जानकीकडूनच बदला घ्यायचा आहे. मी तुम्हाला रणदिवेंचे प्रॉपर्टीचे पेपर कसेही आणून देईन, पण प्लीज आता तुम्ही मला मदत करा. आता तुमच्या मदतीची मला खूप गरज आहे. तुम्ही मला मदत करा त्या रणदिवेंना धडा शिकवण्यासाठी आणि मग मी तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर आणून देईन आणि मग तुम्ही सगळ्या रणदिवेंना रस्त्यावरती आणा. पण आधी त्या जानकीला मला धडा शिकवायचा आहे. कोर्टाची लवकरात लवकर तारीख घ्या ना तुम्ही. कोर्टाची तारीख तुम्ही लवकरात लवकर घेतलीत ना, तर मग त्या जानकीला तिच्याच आईच्या खुनाच्या आरोपाखाली मी कसं जेलमध्ये पाठवते ना जन्मठेपेसाठी, ते तुम्ही बघाच. फक्त आता कोर्टाची तारीख लवकरची मिळते का ते बघा. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, ठीक आहे, मी तुला मदत करायला तयार आहे, पण तू त्या प्रॉपर्टीचे पेपर मला आणून द्यायचेच. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, दिले तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर, पण आता सध्या तुम्ही माझी प्लीज मदत करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा ऐश्वर्या गाडी घेऊन बाहेर जाते, तेव्हा कावेरी तिचा पाठलाग करते. कावेरी बघत असते की ऐश्वर्या आता कुणाला भेटायला जाते. तेव्हा ती मास्कमॅनला भेटायला जाते आणि इथे जानकीला बरबाद करण्यासाठी ते दोघंजणं आता बोलत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरीला सत्य समजलेलं असतं आणि कावेरी इथे त्यांचं बोलणं ऐकून जानकीला फोन करते आणि कावेरी म्हणत असते, जानकी, अगं आत्ताच मी ऐश्वर्याला एका माणसाबरोबर बोलताना बघितलं. त्याचा चेहरा वगैरे पूर्णपणे झाकलेला आहे गं. डोक्यामध्ये टोपी आहे, तोंडाला इथे मास्क आहे आणि ऐश्वर्या त्याला भेटायला गेली होती आणि त्यांचं बोलणं चालू होतं की रणदिवेंना उद्ध्वस्त करायचं आहे म्हणून. सगळ्यात आधी तर जानकीला उद्ध्वस्त करायचं आहे असं काहीतरी बोलत होती.
तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, हो मला माहिती आहे काकू, तो मास्कमॅन आणि ऐश्वर्या दोघेजणं एकमेकांना मदत करतायत आम्हाला त्रास देण्यासाठी. तो मास्कमॅन कोण आहे, कशासाठी इथे आला आहे, तो का आम्हाला त्रास देतो आहे, ऐश्वर्याची का मदत करतो आहे, आम्हाला काहीच कळत नाही आहे. पण त्या दोघांचं बोलणं तुम्ही ऐकलंत आणि आम्हाला सांगितलंच, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा इथे कावेरीने आता ऐश्वर्या आणि मास्कमॅनच्या बोलण्याचा इथे उलगडा जानकीच्या समोर केलेला असतो. तेव्हा जानकीला समजलेलं असतं की मास्कमॅन आता ऐश्वर्याला मदत करणार आहे रणदेवेंना धडा शिकवण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर पवार रणदिवेंच्या घरी आलेले असतात. इन्स्पेक्टर पवार म्हणतात की ऋषिकेश सर, हे बघा कोर्टाची नोटीस आलेली आहे. उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हेअरिंग आहे. तुम्ही जानकी मॅडमला घेऊन उद्या कोर्टामध्ये हजर व्हा आणि उद्याच कोर्टाचा निकालसुद्धा दिला जाईल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, काय उद्याच्या उद्या कोर्टाचं हेअरिंग? अजून तर आम्ही लताबाईंना शोधलेलं सुद्धा नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र अरे आता काय करायचं, म्हणजे उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हेअरिंग आहे, आपल्याकडे काही पुरावा नाही आहे, काही मुद्दे नाही आहेत. आपण आता कोर्टामध्ये जानकीच्या बाजूने काय मुद्दे मांडायचे, काय पुरावे मांडायचे, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो आणि तो प्लॅन ती लगेचच इथे आता सौमित्रला सांगते की तुम्ही मला कशा पद्धतीने प्रश्न विचारा आणि इथे कशा पद्धतीने आता ऐश्वर्याला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवायचं ते आपण बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला कोर्टामध्ये हजर केलेलं असतं आणि तिथे ऐश्वर्यासुद्धा आलेली असते जानकीच्या विरोधात बोलायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र उभा राहतो, कारण इथे ऐश्वर्याने तिच्यावरती आरोप केलेले असतात की जानकीनेच तिच्या आईचा खून केला आहे, जानकीनेच प्रॉपर्टीसाठी तिच्या आईला पाण्यामध्ये ढकललं आणि मारून टाकलं, असे आता आरोप तिच्यावरती झालेले असतात. तेव्हा इथे जानकी म्हणते की इथे ऐश्वर्याने स्वतः कबुली दिलेली आहे की तिने माझ्या आईला किडनॅप केलं होतं आणि तिनेच माझ्या आईला मारलं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे सगळं खोटं आहे. तेव्हा सौमित्र उभा राहतो आणि म्हणतो की जानकी रणदिवे, तुम्ही आता कोर्टाला सांगा की त्या दिवशी तुमची आई तुम्हाला सापडली त्या रात्री नक्की काय काय घडलं होतं हे तुम्ही सांगा. तेव्हा जानकी म्हणते की त्या रात्री पहिल्यांदा मला समजलं की लता आई माझी आई आहे आणि आमच्या दोघींची इथे शिव मंदिरमध्ये भेट झाली. त्यानंतर आम्ही दोघीजणी एकमेकींना भेटलो आणि तिथे ऐश्वर्या आणि तिचे काही गुंड लोक माझ्या आईचा पाठलाग करत होते. ते सुद्धा पाठलाग करत तिथे त्या ठिकाणी आले होते. तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी इथे पोहे आणले होते, पोहे खाण्यासाठी, आणि तेव्हा ऐश्वर्याने त्या पोह्यांमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. ऐश्वर्याने गुंगीचं औषध मिक्स केलं, ते पोहे आम्ही दोघांनी खाल्ले, मी खाल्ले आणि मग मी तिथे बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर ऐश्वर्या माझ्या आईला माझ्यापासून दूर करून घेऊन गेली. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, त्यावेळेला तिथे पोहे आणलेच नव्हते. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय ऐश्वर्या, तू माझ्या आईला तिथे बघितल्यानंतर आईने आणलेल्या पोह्यांमध्ये तू गुंगीचं औषध मिक्स केलं नव्हतंच? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही, तेव्हा तुझ्या आईने तुझ्यासाठी पोहे नाही तर तिथे शिरा आणला होता. ते पोहे नव्हते, तो शिरा होता. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो का ऐश्वर्या, तुला कसं काय का माहिती तिथे पोहे नाही शिरा होता? याचा अर्थ तू शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतंच ना? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की जज साहेब, आता याच्या पुढे मला काही बोलायचं नाही आहे, कारण ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडानेच कबूल केलं आहे की तिने शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं आणि त्यानंतर तिने स्वतः लताबाईंना तिथून किडनॅप केलं आणि जानकी रणदिवेला तिथेच बेशुद्ध करून ठेवण्यात आलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने गनिमी कावा करत ऐश्वर्याच्या तोंडूनच तिच्या गुन्ह्याची कबुली ही आता वधवून घेतलेली असते. तेव्हा जज साहेब म्हणतात की ऐश्वर्या, जर तुम्हाला माहिती नाही आहे की इथे लताबाई कुठे आहे, जर तुम्ही म्हणताय की इथे जानकीनेच लताबाईंचा खून केला आहे, तर मग लताबाईंनी जानकीला पोहे नाही शिरा भरवला हे तुम्हाला कसं काय माहिती? याचा अर्थ तुम्ही त्यांचा पाठलाग करत होता हे मात्र नक्कीच ना? आणि तुम्ही स्वतःसुद्धा कबुली दिलेली आहे की तुम्ही लताबाईंना किडनॅप केलं होतं, तुम्ही त्यांना मारण्याची सुपारी दिली होती आणि इथे रणदिवेंच्या घरामध्ये सगळ्यांनीच ते ऐकलेलं आहे, कारण सगळेजण जानकीच्या बाजूने साक्ष देतात की ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडाने ही कबुली दिली की तिनेच लताला किडनॅप केलेलं आहे, लता तिच्या ताब्यात आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या स्वतःच्या चक्रव्यूहमध्ये पूर्णपणे अडकलेली असते.
ऐश्वर्यानेच लताबाईंना किडनॅप करून त्यांना मारायला सांगितलंय, या गुन्ह्याखाली आता ऐश्वर्या अडकलेली असते. त्यामुळे इथे जज साहेबांनी आता जानकीची निर्दोष मुक्तता केलेली असते आणि ऐश्वर्याला कस्टडीमध्ये टाकून तिची आता जास्तीत जास्त चौकशी करून घ्यावी आणि लताबाईंना नेमकं कुठे ठेवण्यात आले, लताबाईंबरोबर तिने काय केलं आहे याचासुद्धा शोध घ्यायला जज साहेबांनी सांगितलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला आता तिची रवानगी जेलमध्ये झालेली असते आणि जानकीला निर्दोष करार देण्यात आलेला असतो. अशा रीतीने ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. ऐश्वर्या जेलमध्ये गेलेली असते आणि इथे जानकीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तरीसुद्धा तिथे लता नसते. तरीसुद्धा ऐश्वर्याच्या तोंडून आलेल्या शब्दांमुळे इथे आता जानकी निर्दोष सिद्ध झालेली असते आणि इथे ऐश्वर्या गुन्हेगार म्हणून तिला जेलमध्ये पाठवण्यात आलेलं असतं आणि तिची कसून चौकशीसुद्धा करण्यात यावी असे आता पोलिसांना आदेशसुद्धा देण्यात आलेले असतात.